most of the people they get diabetic reversal easily. They are not able to sustain it because sustainability is a difficult thing. म्हणजे पर्टिक्युलर लेडीजना मी इथं सांगू इच्छितो की तुम्हाला डायबिटिक तुमच्याकडनं का होत नाही, कारण तुम्ही तुमच्यापेक्षा तुमच्या फॅमिली ह्यांना, मी त्यांचं कसं आहे, सकाळी उठायचं पहिलं मुलांचं करते, नवऱ्याचं करते, ह्याचं करते, आणि मग 10:30-11 वाजता मग ह्यांना डायबिटिक रिव्हर्सल आठवतं. तोपर्यंत तुमच्या अंगात एनर्जीच राहिलेली नसती. तुम्हाला 6 महिन्यात जरी तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये आला असला, ह्या फार महत्त्वाचा पॉईंट नाही, तर हा बऱ्याच वेळा सांगितला जात नाही, त्यामुळे डायबिटिक रिव्हर्सल बदनाम होता असं मी म्हणेन. तुमच्या शरीरातनं डायबिटीस गेला आहे, तुमच्या डोक्यातून आणि तुमच्या सेल्युलर मेमरीतनं गेलेला नाही आहे. आणि मग कंपॅरिझन सुरू होती, अरे तुझा डायबिटीस 25 वर्षाचा, त्याचा 5 महिन्याचा. यू कांट कम्पेअर ना, त्याचा झाला माझा नाही झाला, ह्याच्यातलं माझ्यामध्येच काहीतरी दोष आहे. पेशन्स, परसिस्टन्स आणि प्रिझर्वन्स. 500 मिलीग्रॅमची गोळी तुम्ही पुढे 20 वर्ष घेतली तर तुमच्या किडनी लिव्हरला डॅमेज होत नाही, हा रिसर्च सांगतो. पण 20 वर्ष तो 500 मिलीग्रॅम गोळीवरती राहतो. आज जेव्हा डायबिटिक पेशंट होतो 3 वर्षात त्याची गोळी 500 ची 2000. मी कित्येक पेशंट जे बघितले, सकाळी 2000 मिलीग्रॅम, रात्री 2000 मिलीग्रॅम. तुमच्या कुठल्याही क्रॉनिक डिसऑर्डरमध्ये 80% रोल बरा होण्याचा तुमचा डॉक्टरवर असलेला विश्वास आणि डॉक्टरचा तुमच्यावर असलेला विश्वास, हा फार मोठा गुणधर्म आहे. हा आपण आजच्या ट्रीटमेंटमध्ये मिस करतो. हा कुठेतरी आणायला पाहिजे. आणि मग त्यामुळेच हॉस्पिटल पण फुटत आहेत. त्यामुळे मग डॉक्टर आणि पेशंटच्यामध्ये दरी वाढते आणि हे आजार वाढत आहेत. डायबिटीस रिव्हर्स होतो का? कारण का याच्याबद्दल बऱ्याच जणांनी क्लेम केलेले आहेत, बरेच त्याच्यावरती डिबेट झालेले आहेत. त्याच्याबद्दलचा आशंका आहे, होतो नाही होत नाही, सगळं करून झालंय, काही होत नाही. माझ्या घरी खूप जणांना डायबिटीस आहे. माझ्या आईला 30 वर्ष डायबिटीस आहे, माझ्या आजोबांना 50 वर्ष डायबिटीस होता. मी हे बघितलेलं आहे. त्यामुळे मी सगळे हे तौर तरीके सगळं वापरून झालेलं आहे. आणि आता मला भीती वाटते की असं होतं असं मला वाटतं. तर काय म्हणजे व्हॉट इज द प्रोसेस? मी एवढंच सांगेन, सगळ्यांचं होत नाही, सगळ्यांचाच होत नाही. कारण बेसिकली डायबिटिक रिव्हर्सलची जी कन्सेप्ट आहे ती लोकांनी काय डोक्यात, त्याचा जो डायरेक्शनच चुकलेला आहे की डायबिटिक रिव्हर्सलचा अर्थ हा नाही आहे की माझी शुगर कंट्रोल येणं आणि गोळ्या औषधं बंद होणं. जसं आपण गाडी चालवतो तरी गाडीला फॉरवर्ड गिअर असतो, गाडी पुढं जाणार, दुसरा रिव्हर्स गिअर असतो. तुमचा समजा चुकून रिव्हर्स गिअर अर्धा पडला तर गाडी जाते का मागं? नाही, पूर्ण रिव्हर्स गिअर पूर्ण पडायला लागतो. आणि रिव्हर्स गिअर टाकलं कधीतरी असं झालं का गाडी पुढं गेली? नाही, रिव्हर्स गिअर करा मागंच येणार. सो डायबिटीसचा जो नॅचरल कोर्स सांगितलेला आहे, डायबिटीसचा जो नॅचरल आपण हे बघतो, तर त्याला एक टप्पे दिलेले आहेत त्यांनी की बाबा तुम्हाला एका दिवसात, आज मी गोड खाल्ला, आज मी गुलाबजामचं जेवण केलं, उद्या सकाळी उठलो आणि असं होत नाही. किंवा कुणाचं एका दिवसात फॅट वाढत नाही, एका दिवसात. इट्स अ ग्रॅज्युअल नॅचरल प्रोसेस ऑफ डिसीज आहे. इन्शुलिन रेजिस्टन्स हा कित्येक आठवडे किंवा कित्येक वर्ष तुमच्या शरीरात अगोदर डेव्हलप होतो. आणि जेव्हा 80% किंवा त्याच्यापेक्षा जास्त माझे सेल्स इन्शुलिन रेजिस्टंट होतात त्यावेळेला डायबिटीज लक्षण दाखवेल. किती टक्के? 80%. 80% म्हणजे बॉडी काय निसर्गाने किंवा परमेश्वराने किती सुरेख यंत्रणा दिली आहे बघा. आणि तोपर्यंत बॉडी लढत राहते, तोपर्यंत शुगर पचवत राहते. मग ते शेवटी इन्शुलिन दमतं. पॅनक्रियाज म्हणतो मला नाही हे होतं आणि मग तुम्हाला पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया हे सगळे लक्षणं दिसायला लागतात. आता माझ्याकडे आल्यानंतर मला जेव्हा ते इन्शुलिन रेजिस्टन्स आहे तो मला 100% कमी करायचा. 80% वाढला आहे तर मला 100% घेऊन जायचा नाही. दॅट इज फर्स्ट थिंग. आणि मला डायबिटिक रिव्हर्सल करण्यासाठी तो 80%चा 0%वर आणावा लागत नाही. 80%चा मी 40%वरती जरी आणला, मी काय सांगतो लक्षात येते का बघा, तरी तुमची डायबिटिक रिव्हर्सलची प्रोसेस सुरू होती. नाऊ द बेसिक कन्सेप्ट बिहाइंड डायबिटिक रिव्हर्सलचा अर्थ काय, माझं जे डायबिटीसचं हे नॅचरल प्रोग्रेशन चाललेलं आहे. पहिलं माझा इन्शुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झाला, नंतर मला लक्षणं दिसायला एक प्री डायबिटिक अवस्था, असिम्टमॅटिक होता, नंतर माझा तो सिम्टमॅटिक झाला, नंतर मला कोमॉर्बिडिटी आली, मग मला कॉम्प्लिकेशन दिसायला लागली आणि मग मी ICUमध्ये गेलो किंवा पंथाला लागलो वॉटेवर. सो ह्या जी प्रोसेस आहे ती 0 to 30 इयर्सपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा जाऊ शकते. नाव इट डिपेंड्स की तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये आहात. जर का 0 to 10 इयर्स म्हणजे 10 वर्षापेक्षा किंवा मोर प्रिसाइजली जो सायंटिफिक रिसर्च सांगतोय 8.5 वर्ष तुम्ही डायबिटीज डिटेक्ट झाल्यापासून 8.5 वर्षाच्या आत जर का तुम्ही हे सुरू केलं तर तुमचं 100% होणार, 100% होऊ शकतं 9 महिन्यात. 8.5 ते 16 वर्ष, 16.5 वर्ष हे असाल तर 90%. म्हणजे त्याचे 3 टप्पे आहेत डायबिटिक रिव्हर्सलचे. पहिला टप्पा आहे कंट्रोल, दुसरा टप्पा आहे रिकव्हरी आणि तिसरा टप्पा आहे फ्रीडम. कंट्रोलचा अर्थ काय, तर माझ्या गोळ्या औषधांचे डोस जे आहेत ते 50% कमी होणं, माझ्या फास्टिंग PPच्या शुगर लेवल नॉर्मल येणं, मला डायबिटीसची जी सिम्टमॅटिक लक्षणं, सूज येते, थकवा जाणवते, विकनेस ते कमी होणं, थोडंफार वजन कमी होणं आणि माझा 50% गोळ्या औषध डोस कंप्लीट होऊन HbA1c 8च्या खाली येणं. दिस इज कॉल्ड ॲज कंट्रोल. हा पहिला आहे पडला. कंट्रोल झाल्यानंतर मग पुढं रिकव्हरी. मग रिकव्हरीमध्ये काय, थोडे आपण त्याला ॲडव्हान्स लाईफस्टाईल चेंजेसकडे घेऊन जातो. HbA1c 6च्या किंवा 6.5च्या खाली, फास्टिंग PP नॉर्मल
आणि 80% गोळ्या औषधांवरची डिपेंडेबिलिटी कमी होती, 80% डोस कमी होतो, डोस. इथं इथं बरंचसारखं लोकांना काय, लोक गोळ्या काउंट करतात. एक व्यक्ती एक गोळी 2000 मिलीग्रॅमची घेऊ शकतो आणि दुसरा व्यक्ती 50 मिलीग्रॅमची गोळी घेऊ शकतो. नऊ जेव्हा 2000 मिलीग्रॅमची गोळी माझी 80% कमी झाली, म्हणजे ती किती झाली, मला मी एकच गोळी दिसेल, पण बाबा तुला 2000 मिलीग्रॅमचं मेटफॉर्मिन होतं, त्यावेळेला तुझा HbA1c 10 होता. आता तुझी गोळी मी आणलेली आहे 50 मिलीग्रॅमवरती, म्हणजे 90% कमी झालं तुझं, आणि तुझं HbA1c 7 आहे, बेटर आहेस तू यू आर ऑन अ ट्रॅक ऑफ डायबिटिक रिव्हर्सल. तर माझं HbA1c रिकव्हरीचा अर्थ काय की बाबा 80% किंवा त्याच्यापेक्षा जास्त, 80%, 90%, मे बी 100%. तर HbA1c नॉर्मल तिथं नाही थांबत आपण. विथ 80% मेडिसिन किंवा मोर दॅन दॅट मेडिसिन रिडक्शन, त्याची आपण एक जी गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे, ज्याला ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नावातच आहे, ग्लुकोज पचवण्याची क्षमता. तर त्याला आपण त्या व्यक्तीला सांगतो, तू आता 12 जिलेबी खायचेस किंवा 2 प्लेट शिरा खायचा, पहिली होम GTT म्हणतो आम्ही याला, तपासून बघायचं तुझं काय हे झालं ते नॉर्मल. 12 हे म्हणजे साधारण 1000 कॅलरीज झाल्या बरं का. तर त्याला आपण सांगतो 12 ते 15 चमचे साखर टाकून तुला काय खायचं आहे, तुला काय आवडतं, शिरा आवडतो शिरा, मोदक असतील तर मोदक खा, आंबे असतील तर 1 किलो आंबे खायचे, आणि 2 तासांनी, 2.5 तासांनी आणि 3 तासांनी शुगर बघायची. तर त्यावेळेला हा उद्देश नाही की नॉर्मल येते का, समजा तू 2 तासानं बघितलेली शुगर आली तुझी 300, ओके, सो 300 आली म्हणजे तू घाबरून जायचं का नाही, त्या अर्धा तासांनी परत बघायचे, ती आली 300ची, माझी आली 250, अजून याच्यानंतर बघितली आली 190. ह्याचा अर्थ काय, तुझा ट्रेंड रिड्युसिंग आहे, म्हणजे तुझ्या शरीरात शुगर पचवण्याची हे जागृत झाले. आता हा जो डायबिटिक रिव्हर्सलमध्ये नाही आहे, जो फक्त गोळ्या औषध डिपेंड, त्याच्यात काय होतं, 2 तासानंतर 300 येते, त्याच्यानंतर 2.5 तासाने केली 310 येते, आणि त्यानंतर 350 येते. म्हणजे माझी बॉडी टॉलरेट करू शकत नाही आहे, माझ्या शरीरात रिव्हर्सलची, माझा इन्शुलिन रेजिस्टन्स कमी नाही झालेला, माझा आहे तिथंच आहे. दिस इज द फर्स्ट टेस्ट. ही जर का त्यानं पार केली तर मग 2 महिने त्याला आपण सांगतो आता ॲक्यूट लाईफस्टाईल चेंजेस पुढं फॉलो कर, आणि मग लॅबमध्ये जायचं, 75 ग्रॅम ग्लुकोजचं पाणी प्यायचं, आणि ते जर का तुमचे 3 रिपोर्ट, मग ते 1 तासाने, 1.5 तासाने आणि 2 तासाने असतात. जर का इफ यू आर एबल टू ब्रिंग इट, पहिला रिपोर्ट 200च्या आत, दुसरा रिपोर्ट 170 आणि तिसरा रिपोर्ट 140च्या आत आला, यू आर डायबिटीज फ्री. म्हणजे हे जे मी सांगत नाही, हे वर्ल्ड स्टँडर्ड आहे. आज कुठल्याही OGTT ज्याची नॉर्मल येते. सो आता हे पहिलं कसं व्हायचं की लोकांच्यामध्ये फक्त टेस्टिमोनियल किंवा ह्यानं सांगितलं त्यानं सांगितलं. सो हा डायबिटिक रिव्हर्सलचं वारं हे गेल्या 20 वर्षापासून सुरू होतं. सो ह्याला सायंटिफिक प्रणाली काय मिळत नव्हती. थँक्स टू डॉक्टर रॉय टेलर, ज्यांनी इंटरनॅशनल लेवलवरती पहिल्यांदा 4500 अशा लोकांचं त्यांनी पहिल्यांदा हे केलं की ज्यांनी त्या लेवलच्या टेस्ट पार केलं. तर ते तिथंच थांबला नाही तो माणूस, त्यानं तिथनं पुढं 5 वर्ष त्यांचं पुढं प्रोग्रेशन बघितलं. आता याचा पुढचा टप्पा की सस्टेनेबिलिटी. मोस्ट ऑफ द पीपल दे गेट डायबिटिक रिव्हर्सल इझिली, दे आर नॉट एबल टू सस्टेन इट बिकॉज सस्टेनेबिलिटी इज अ डिफिकल्ट थिंग. सस्टेनेबिलिटी करण्यासाठी तो जो पॅरामीटर आणि जो चार्ट आपण ठेवलेला असतो ना, तो त्यांनी पुढं त्यांचा ट्रॅक बघितला सेम धर्तीवरती. तो स्टडी तिथं सक्सेसफुल झाला. त्यांनी ऑब्झर्व केलं की 84% लोकांचं डायबिटिक रिव्हर्सल झालं होतं त्यांच्या ह्याच्यातल्या. त्यातल्या 51% इंटरनॅशनल लेवलवरती जेव्हा 4500 लोकांचा केला, 51% लोकांनी 4 किंवा 5 वर्षापेक्षा जास्त त्यांचं डायबिटिक रिव्हर्सल सस्टेन करण्यामध्ये यश मिळवलं. देन दिस रिपोर्ट्स आर सबमिटेड टू अमेरिकन डायबिटिक असोसिएशन. अमेरिकन डायबिटिक असोसिएशन 2020-2021 मध्ये केलं. सायमल्टेनियसली आपल्या इंडियामध्ये डॉक्टर व्ही मोहन यांच्या चेन्नईला जी डायबिटिक इन्स्टिट्यूट आहे मोठी, तिथं पण सायमल्टेनियसली हा इंडियन पॉप्युलेशनवरती ज्यांचं डायबिटिक, त्यांनी काय तर 3,000, थोडासा डेटा कमी होता त्यांचा 4,500-5,000 होता, 3,000, पण सायमल्टेनियस हा स्टडी हे केला. आणि 2020-2022ला हे रिझल्ट पब्लिश झाले. सिमिलर काइंड ऑफ रिझल्ट त्यांना पण त्याच्यामध्ये मिळाले. आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी ऑगस्ट 2022मध्ये पहिल्यांदा डायबिटीस रिव्हर्सलच्या ऐवजी वर्ड वापरला. डायबिटीस रिमिशन इज पॉसिबल विथ कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्शन, ॲक्यूट कॅलरी डाएट, लाईफस्टाईल चेंजेस आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. त्याला त्यांनी क्रायटेरिया काय लावला, कुणाचं डायबिटीस रिव्हर्सल झालं म्हणायचं, कुणाचं रिमिशन झालं म्हणायचं. तर ज्या व्यक्तीनं कुठल्याही गोळ्या औषधांशिवाय केवळ नॅचरल रेमेडीज वापरून, लाईफस्टाईल चेंजेस करून HbA1c 3 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त, मिनिमम 3 महिने 6.5च्या खाली ठेवले, त्याचा डायबिटीस झोपलेल्या अवस्थेत गेला. त्यांनी वर्ड काय वापरला, रिमिशन. म्हणजे मोबाईल आहे माझा, मी त्याला ह्याच्या मोडवर, सायलेंट नाही, मी त्याला सायलेंट म्हणजे कंट्रोल, स्लीप मोडवरती ठेवलं, बंद पण नाही केलेला. आणि रिव्हर्सल मग त्यांनी त्याचे क्रायटेरिया तयार केले. एक केलं त्यांनी, ज्यांनी 1 वर्षापर्यंत हे केलेलं आहे, तर त्यांचं बाबा प्रायमरी किंवा माइल्ड डायबिटिक रिमिशन. ज्यांनी 1 ते 5 वर्षाच्या दरम्यान मेंटेन केलेलं आहे त्यांचं मॉडरेट त्याच्यात किंवा पार्शल मॉडरेट. आणि ज्यांनी 5 वर्षापेक्षा जास्त त्यांनी टिकवले त्यांचं लॉंग टर्म. तर त्यांनी त्याचा क्रायटेरिया आला की 1 वर्षापर्यंत सस्टेन ठेवणारे 100पैकी 90% असतात, 1 ते 5 वर्षापर्यंत ठेवणारे 71% आहेत, आणि 50% लोक असे आहेत की जे ह्याच्यावरती जातात. तिथं फ्रीडमचा रोल येतो. म्हणजे मी जे मगाशी 3 टप्पे सांगत होतो, पहिला कंट्रोलमधून त्यांना तिथं आल्यानंतर रिकव्हरीपर्यंत. मग रिकव्हरी गेल्यावर आम्ही लोकांना म्हणतो आता ओव्हरवेल्म होऊ नका, कारण तुम्हाला 6 महिन्यात जरी तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये आला असला
ह्या फार महत्त्वाचा पॉईंट आहे. नाही तर हा बऱ्याच वेळा सांगितला जात नाही, त्यामुळे डायबिटिक रिव्हर्सल बदनाम होता असं मी म्हणेन. तुमच्या शरीरातनं डायबिटीस गेला आहे, तुमच्या डोक्यातून आणि तुमच्या सेल्युलर मेमरीतनं गेलेला नाही आहे. अजूनही त्या कटू आठवणी आहेत ना, त्या तुमच्या सेलनी लक्षात ठेवलेल्या आहेत. जसं आत्ता मी तुमच्यावर खूप चांगलं बोलतोय सगळं, मी मध्येच काहीतरी तुमच्याबद्दल काहीतरी वाईट बोललो किंवा काहीतरी आपलं झालं वादावादी, इथनं गेल्यानंतर तुमच्या मनात परत आल्यानंतर ही गोष्ट राहणार ना, लवकर जाणार नाही ती. म्हणजे मी 90% चांगलं बोललो ते राहत नाही, कारण इट्स ह्युमन टेंडन्सी. सो डायबिटीस किंवा बीपीमुळं माझ्या पेशींना जो डॅमेज झालेला असतो सेल्युलर, त्या सेलला त्याची ओन मेमरी असते, त्या सेल्युलर मेमरी लक्षात ठेवलेलं असतं की मला त्रास झाल्यावरती शुगर वाढवायची आहे. सो पुढं जर का मी ही लाईफस्टाईल खूप जास्त डेव्हिएट केली, परत माझ्या आयुष्यात स्ट्रेस आला, परत माझ्या आयुष्यात ॲसिडिक फूड आलं, तर सेल लगेच काय म्हणतात, काय वाढवायची याची, शुगर वाढवायची, ह्याचं बीपी वाढवायचं आहे. सो तुमचा डायबिटीस रिव्हर्सल झाल्यानंतर तुमची जबाबदारी अजूनही डबल होती. त्यामुळे मी लोकांना काय म्हणतो, तुमचं डायबिटिक रिव्हर्सल झालेलं आहे, टेक दिस ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी. ती तुम्ही लगेच सेलिब्रेट करू नका. मिनिमम जेवढे दिवस तुम्हाला डायबिटिक रिव्हर्सलला लागलेत ना, तेवढे महिने, म्हणजे साधारण आमचा अनुभव असा आहे की ज्यांना माइल्ड असतं, म्हणजे 8 ते 9 महिन्यात होतं, म्हणजे आम्ही म्हणतो 9 महिन्यात तुमच्या डायबिटीसची डिलिव्हरी करू आम्ही. 6व्या-7व्या महिन्यात डोहाळे लागतील तुम्हाला, म्हणजे जेव्हा होम GTT होती, आणि 9 महिन्यात माइल्ड टू मॉडरेटला. आणि सिव्हिअर असेल तर मग तुम्हाला 1 वर्ष त्याच्यावरती काम करायला लागतं, साधारण 12 ते 14 महिन्यात होतात. इफ इट इज इन अ कॉम्प्लिकेटेड स्टेज, म्हणजे वेळ निघून गेलेला आहे, क्रिएटिनिन वाढलेला आहे, डायलिसिस आहे, तो डायबिटीस रिव्हर्स होत नाही, वी कॅन कंट्रोल इट आणि वी कॅन स्टॉप दॅट फर्दर डॅमेज. सो डायबिटिक रिव्हर्सल म्हणजे माझी गोळीच बंद झाली पाहिजे, आणि सगळ्यांना नाही जमत. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही जेव्हा डायबिटीस रिव्हर्सलची ट्रीटमेंट स्टार्ट केली होती त्यावेळेला तुमच्या 4 गोळ्या होत्या, तुम्हाला मेजर कॉम्प्लिकेशन, तुम्हाला मे बी 60%च फॉलो करतात, आणि तुमची आता अर्धीच गोळी राहिली, तर ती पण काही वाईट गोष्ट नाही आहे ना. असं काही नाही आहे किंवा सगळ्यांचाच डायबिटीस रिव्हर्सल झाला पाहिजे आणि सगळ्यांचंच व्हायला पाहिजे. तर आम्ही जेव्हा कुठलाही पेशंट येतो तेव्हा म्हणतो, लुक, आम्ही तुझी पहिले असेसमेंट करणार, तर त्याची आम्ही पूर्ण सिम्टमॅटिक असेसमेंट करतो. त्याला म्हणतो, त्याला पूर्ण क्लिअर कट, म्हणजे तुझी आम्ही कुंडली बघणार पहिल्यांदा, काय तुझे ग्रहतारे आहे, तुझे हे काय, आणि त्याला आम्ही पहिल्यांदा कल्पना देतो की बाबा तुझं कंप्लीट होणार, प्रोव्हाइडेड हा प्रोटोकॉल तुझं एवढ्या दिवसात होणार. आणि त्याच्यात पण आम्ही काय फॉर्म्युला वापरतो की अंडर कमिटमेंट आणि रिझल्ट जास्त. म्हणजे आम्हाला जर का वाटत असेल 4-5 महिने, त्याला म्हणाल 9 महिने लागतील. सो तो काय अंगावर येत नाही. समजा मी तुम्हाला म्हटलं 9 महिन्यात तुमचा डायबिटीस, तुमचा 4 महिन्यात बरा झाला, तो काय बाहेर भांडायला येत नाही, का डॉक्टर मला 4 महिन्यात बरा झाला. पण उलटं होऊ शकतं ना, मी त्याला 9 महिन्याची कंप्लीट द्या, माझं नाही झालं अजूनही. सो वी ऑलवेज गिव्ह दॅट, थोडंसं हे देतो, आणि ते झाल्यावर त्याला आम्ही सांगतो की तुझं आता जबाबदारी डबल आहे, तुला आता फ्रीडम स्टेजमध्ये राहायचं आहे. आणि त्यावेळेला आम्ही त्याला काय म्हणतो की तू फ्रीडम स्टेजमध्ये जेव्हा येतोस त्यावेळेला तुझं एम तू पुढच्या लेवलला ठेव. नाऊ युअर एम इज हेल्दी फॉर एव्हर. आणि हेल्दी फॉर एव्हरचं एम तुझ्यापुरतं न ठेवता स्टार्ट इन्स्पायरिंग अदर पीपल्स. मग तिथं ग्रुप थेरपी येते. सो आम्ही लक्षात आलं की 1 to 1 ही थेरपी करून उपयोग नाही आहे. आपल्याला लोकांना ग्रुपमध्ये कम्युनिटी पाहिजे ह्याला. म्हणजे म्हणतो ना आपलं एन्व्हायरमेंट, की बाबा ते हेल्दी 4 मित्र असतील तर मग ते सकाळी हे करणार, आणि पार्टी करणारे मित्र असतील तर त्यांना पार्टीच होते. एखादा जर का मित्र पार्टी सोडून चालला तर त्याला ते सोडून जाऊ देत नाही, त्यांना दुःख वाटायला गेला तर आपल्या हे काय होणार. आणि सेम गोष्ट हेल्दी आहे, हेल्दी राहणाऱ्या लोकांना पण उठला नाही तर ते फोन करून बॅडमिंटनला चल, खेळायला चल. सो वी फाइंड आउट ह्याला कम्युनिटीची ताकद द्यायला पाहिजे. या लोकांना पुढं मोटिवेशन करण्यासाठी या लोकांचे आपण ग्रुप तयार करतो. सो वी फॉर्म अ कम्युनिटी. आज डायबिटीस फ्री फॉर एव्हर जेव्हा मी सुरू केलं होतं, म्हणजे 2014-2015मध्ये मी सगळा, म्हणजे माझं जे थोडंसं मी बॅकग्राऊंड याच्यामध्ये सांगतो कसं सुरू झालं, की 2009-2010मध्ये मला माझं MBBS झाल्यानंतर मी रिसर्चमध्ये होतो. फॉर्च्युनेटली मला PD इंदूजा हॉस्पिटलमध्ये रिसर्च डिपार्टमेंटला पहिलं काम करायचं, आणि तिथं माझं काम काय होतं, ज्यांच्या घरात डायबिटीस आहे त्यांच्या फॅमिली मेंबरना गाईड करणं की डायबिटीस होऊ नये म्हणून काय. तर आमचा विषय सुरुवात तिथं व्हायचा, पण परत ते तुम्ही डॉक्टर हे सांगताय ठीक आहे, पण माझ्या आत्याला आहे, त्याला आहे, हा डायबिटीस बरा होत नाही का. मग मी आम्हाला शिकवलं तेच घिसबिटं सांगायचो की नाही रे, ते ना एक वेळ बायको सोडून जाईल, नवरा सोडून जाईल, डायबिटीस काय बरा होता, सोडून दे. पण तो रिपीटेडली प्रश्न यायला लागल्यानंतर म्हणलं, त्यावेळेला वेळ पण होता, तर कोण असं करतंय का. मग मी ते त्यावेळेला इंटरनेटवर सर्च करतो, मला लक्षात आलं रे इंटरनॅशनल लेवलवरती बऱ्याच लोकांनी केलेलं आहे. कोणी तर त्यात ते कोणाचं तरी एकाचं क्लेम होतं की 72 आवर्समध्ये. म्हणलं काय प्रकार आहे, बघूया तरी म्हणलं ना काय आहे. मग ते बघितल्यावर म्हटलं जरा इंटरेस्टिंग वाटतंय थोडं. मग माझं त्यावेळेला प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी, प्रिव्हेंटिव्ह डायबिटीस चाललं होतं. सायमल्टेनियसली माझी प्रॅक्टिस पण मी सुरू केली. माझ्याकडे त्यावेळेला जनरल प्रॅक्टिस करायचो, तर त्यावेळी डायबेटिक पण लोक यायचे. तर मी त्यांना 10 लोकांना मी सॅम्पल म्हणून घेतलं. म्हणजे मी तुमच्याकडनं काही चार्ज करणार नाही, माझ्याकडे असं आहे, हार्म काही नाही आहे, तुम्ही तुमची ट्रीटमेंट ठेवायची आहे आणि मी सांगतोय ते फॉलो केलं तर 3 महिन्यात तुमच्या शुगर लेवल बेटर कंट्रोल. तुम्ही तयार आहे का. तर 10 लोकांनी तयार, 4 लोकांना इन्शुलिन होतं, 6 लोकांना गोळ्या होत्या. आणि 3 महिन्यामध्ये एवढ्या शुगर लेवल नॉर्मल आहे, तर 4 मधल्या 3 जणांचं इन्शुलिन त्यांच्या डॉक्टरांनीच बंद केलं, आणि गोळ्यांची डोस 50-60%. म्हणजे हे काहीतरी आहे मॅजिक. आणि ते म्हणजे डॉक्टर तुम्ही सांगा आम्हाला, तुम्ही सांगा. आणि आफ्टर 1 इयर 10 मधल्या 8 पेशंटचं कंप्लीट हे झालं, म्हणजे त्यांच्या गोळ्या कंप्लीट बंद झाल्या. म्हणलं ह्याच्यात दम आहे. मग त्या वर्षी 2014-2015मध्ये मी मिशन बनवलं. यावर्षी आपण 10 बनवलं ना, प्रत्येक वर्षी 1-0 वाढवायचं.
10चं आपण 2016मध्ये 100 करूया, 2017मध्ये 1000 करूया. आणि आज आम्ही मिशन बघितलेलं आहे की 2025पर्यंत 25 लाख लोकांपर्यंत आपल्याला ही डायबिटीस मुक्तीची कन्सेप्ट किंवा ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायचं, की असं पण असतं. 2030पर्यंत 1 कोटी, 2040पर्यंत 5 कोटी, आणि हे कम्युनिटी. आणि त्या लोकांना कसं आहे, त्या लोकांना मोटिवेट आणि ॲप्रिशिएशन करणं गरजेचं आहे. या अनुषंगाने आम्ही म्हणजे माझा मानस होता की या लोकांनी एवढं केलेलं आहे, तर कुणीतरी 4 कौतुकाचे शब्द त्यांना बोलावेत. मग आम्ही 2022पासून मधुमेह मुक्तीचा आनंदोत्सव सुरू केला, की बाबा प्रत्येक वर्षी ज्या लोकांची मधुमेह मुक्ती होते आणि जे 1 वर्षापेक्षा जास्त मधुमेह टिकवत आहेत, त्यांचं आम्ही एक ग्रँड फेलिसिटेशन करतो. सेलिब्रेशन आणि म्हणजे त्यांना घरात त्यांना मग सेलिब्रिटींच्या असते. 2022मध्ये आम्ही 100 लोकांचं केलं, 2023मध्ये 250, यावर्षी झाला 500 लोकांचा. आणि मग त्यांना सेलिब्रिटींच्या असते. दॅट विल मोटिवेट देम. अरे बाबा मला हे केलं, मला टिकवायचं बरं का. आणि त्यांना आम्ही सांगतो की मी एक ड्रीम बघितलेलं आहे की आपल्याला एक स्टेडियम बुक करायला लागलं पाहिजे, आणि त्या स्टेडियममध्ये हजारो नाही लाखोच्या तादादमध्ये लोक पाहिजेत. आणि मग काय होतं की ती जी गोष्ट आहे, जशी आपण आज आंघोळ करतो, जशी आपण आज दात घासतो, काय समजा मी 4 दिवस नाही आंघोळ केली, कुणाला जगाला काय फरक पडणार आहे? कुणाला फरक पडणार आहे? मला खराब वाटणार आहे. मी दात नाही घासले, मला खराब वाटणार आहे. सो मला चांगल्या लाईफस्टाईलमध्ये राहायचं ही एन्जॉयबल प्रोसेस आहे. जेव्हा तुमचं डायबेटिक रिव्हर्सल होतं किंवा तुम्ही 8-9 महिने जेव्हा त्यातनं बाहेर पडता, तर तुमचं फक्त त्यात वजन कमी होत नाही, तुमचं फक्त त्यात शुगर नॉर्मल येत नाही, गोळ्या. तर हा एक झाला. तुम्ही 5 ते 8 वर्ष यंग दिसायला लागता. हे कशात मोजणार तुम्ही? 5 to 6 इयर्स तुम्ही यंग चार्मिंग दिसायला लागतं. लोक विचारतात काय होतास तू, काय झालास तू, काय केलंस बाबा. नाऊ मला सांगा की तुम्हाला म्हातारं राहायला आवडेल का तुम्हाला यंग दिसायला आवडेल? त्यांची मानसिकता आम्ही पहिल्या महिन्यातच काय सांगतो की तुम्ही आजपासून तुमचं वय आहे ते निम्मं समजायचं. तुम्ही जे आहे तर पहिला रूल काय आहे की माझं वय, मला कुणी विचारलं, मी माझं वय 24 आहे, मी शरीराने किती होऊ दे. तुमच्या प्रत्येक 5 वर्षाला मानसिक वय एकच वाढलं पाहिजे. सो तुमचं आज जर का 50 आहे तर तुम्ही वय किती सांगायचं? 25. तुम्ही पण फॉलो करा. खूप एवढा सोपा नियम आहे. काही याला एफर्ट लागत नाहीत, पैसे लागत नाहीत. मनाने तुम्ही कशाला म्हातारे होताय ना. लोक काय मनाने झालं की आता 40 आली, झाली की 50 आली, मग ते तुम्ही मागितले युनिव्हर्सकडे तेच मिळणार, मग गुडघे दुखायलाच लागणार. आजार आपण ओढवून घेतो, तर मनाने आजारी पडू नका. सो तुम्ही जरी 100 झाले, मनाने तुम्ही 40शीचेच राहायला पाहिजे, 35शीच राहायला पाहिजे. हा जो मिळतो हा ॲडिशनल बेनिफिट आहे. तुमचा वेट लॉस त्याच्यामध्ये होऊन जातो. ॲसिडिटी पूर्णपणे, कित्येक लोकांची गुडघेदुखी ह्याच्यामध्ये निघून गेली. ह्याला तर हे कॉम्प्लिमेंटरी बेनिफिट्स आहेत. आणि एकदा तुम्ही त्या फेजमध्ये आलात की मग त्यांना आम्ही त्या फ्रीडम स्टेजमध्ये त्यांना शिकवतो, त्यांना आम्ही मेंटॉर. तुम्ही म्हणतो तुमच्या लाईफला एक आदर्श ठेवा. मग तिथं विराट कोहलीचा आम्ही एक्झाम्पल देतो, अक्षय तुमच्या एजनुसार. म्हटलं सगळ्यांना एकच वेळ आहे. आज एवढं सगळं, अमिताभ बच्चनला काय कमी आहे? मोदी साहेबांच्याकडे काय कमी आहे? सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती आहेत, तरीसुद्धा त्यांच्या एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये ते त्यांच्या हेल्थला आणि 1 ते 1.5 तास वेळ देतातच. आज एवढा हे करतो ते विराट कोहली. उगच हे नाही झालेला, त्याच्या मागचे त्याचे एफर्ट. त्याला काय आजार पण नाही आहे तसं. तर त्यांना काय परमेश्वरांनी 26 तास 28 तास नाही दिले. लोक म्हणतात वेळ नाही. मग त्यांना एवढाच प्रश्न, तुम्ही मोदी साहेबांपेक्षा बिझी आहे का? नाही. तर तो माणूस जर का 1 तास वेळ काढू शकतोय, तर तुम्ही तुमच्या याच्यासाठी तर ह्याला कारण काय की तुम्ही प्रायोरिटी तुम्हाला आपल्याला आपल्या संस्कारात येते. म्हणजे पर्टिक्युलर लेडीजना मी इथं सांगू इच्छितो की तुम्हाला डायबिटीक तुमच्याकडनं का होत नाही, कारण तुम्ही तुमच्यापेक्षा तुमच्या फॅमिली ह्यांना, मी त्यांचं कसं आहे, सकाळी उठायचं, पहिलं मुलांचं करते, नवऱ्याचं करते, ह्याचं करते, आणि मग 10:30-11 वाजता मग ह्यांना डायबिटिक रिव्हर्सल आठवतं. तोपर्यंत तुमच्या अंगात एनर्जीच राहिलेली नसती. त्यापेक्षा मी त्यांना काय म्हणतो, तुम्ही जर का दररोज 6ला 7ला उठताय, 1 तास लवकर तिथं उठा आणि तुमच्यासाठी जगा पहिला 1 तास. त्याच्यामुळं फायदा काय होतो, तुम्हाला जमल्यामुळं तुमचा उत्साह वाढतो. जे काम करून तुम्हाला थकवा येणार आहे 10:30-11 वाजता, तुमचं ते 9-9:30लाच आटपतं. तर ही जी टेक्निक्स आहे, त्या टेक्निक्स लोकांना शिकवणं आणि पुन्हा नव्याने सांगणं, आणि सिस्टमिक, म्हणजे एकदम सगळं धाडकन मग दिलं तर मग तो घाबरून जाणार. सो वी हॅव टू गो इन अ प्लॅन वेज. सो सिस्टमॅटिकली कंट्रोल, रिकवर, एक टप्पा जाऊ ना. म्हणजे त्याला 12 पायऱ्या आहेत. ह्या म्हणजे मधुमेह मुक्तीच्या 12 टप्पे आहेत. मी म्हणलं तर कसं आहे की ठरवलंच, एक पहिल्या पायरीवरनं 12 पायरीवर उडी मारू शकतो प्रयत्न केला तर, पण कपाळ मागशो व्हायची शक्यता जास्त आहे. पण तेच मी तुम्हाला सांगितलं, 1-2 वाटतं तर मधली एखादी स्किप करा, एखादी पायरी स्किप करून 5व्यावर जाऊ शकता तुम्ही. सो तीच रिदम आहे. सो औषधांच्या पलीकडे जाऊन जेव्हा मला विचार करायला लागतो, त्यावेळी मला 5 गोष्टींचा ह्याच्यामध्ये, ह्याला आम्ही 5 पिलर्स म्हणतो, मधुमेह मुक्तीचे 5 स्तंभ. तर सगळ्यात पहिला स्तंभ आहे डिटॉक्स. पहिल्यांदा शरीरात घाण टाकायची बंद करा. आत्तापर्यंत जी शरीरात आणि मनात घाण तयार केली ती बाहेर काढा. हा पहिला टप्पा. दॅट मेक्स युअर बॉडी अल्कलाईन. नंतर तुम्ही मग काय, तुम्हाला ते कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्शन, कॅलरी रिस्ट्रिक्शन, ते फास्टिंग करा, ज्यूस फेस्टिंग करा. नुसता व्यायाम करू नका. नुसत्या चालण्याने डायबिटीसला, तुम्हाला घाम येणारा व्यायाम व्हायला पाहिजे, म्हणजे पसिना, आणि तो पण तुमच्या प्रकृतीला मानवणारा. आम्हाला काय होतं की जो आता हे मी सगळं बोललो, टाईप 2 डायबिटीज जे फॅटी आहेत, तर खूप सारे आता लीन डायबिटिक असतात, म्हणजे बारीक कॅटेगरीमध्ये. आता त्याला ॲक्च्युली त्याला डायबिटीस का झालं होतं, त्यात इन्शुलिन रेझिस्टन्स प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिशनची कमतरता असते, पोषण मूल्यांचा अभाव असतो. त्याच्यात जे इन्शुलिन तयार होतं त्याची क्वालिटी घसरलेली असते. 10 ते 20% टाईप 2 डायबिटीसमध्ये हा प्रॉब्लेम असतो. ह्याच्यात मजा कशी आहे बघा,
त्याच्यात इन्शुलिन आहे चांगलं, इन्शुलिन मुबलक आहे, पण त्याची क्वालिटी कसं आहे म्हणजे काय, एक जर का इन्शुलिन त्याच्या पाठीवरती 10 पोती घेऊन जात असेल तर ह्याचं इन्शुलिन 5च पोती घेऊन जाते. अच्छा. आणि Efficient नाहीये. हां, इफिशियंट नाही आहे. आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या शरीरात लिमिट आहे. पॅनक्रियाला दररोज 80 ते 90 युनिटच इन्शुलिन तयार करायची परवानगी आहे. 9 जर का माझ्या शरीरात अन्न येते आणि मला ते मग काय होतं, इन्शुलिन खूप जास्त खर्ची पडलं आणि ती पोती शिल्लक राहिली, ती राहिलेली पोती शिल्लक राहिलेली तुम्हाला ह्याच्यात दिसतात. तर मग अशा केसमध्ये त्याला काय करायला पाहिजे, इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवायला पाहिजे. माझ्यात इन्शुलिन तयार होतं, त्याची क्वालिटी का कसं आहे, तर तुझं व्हिटॅमिन B12 कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, झिंक कमी आहे, मॅग्नेशियम कमी आहे. तर मग ते ते काय करतो, सप्लिमेंट घ्यायला लागतो. आता माझी बॉडी ॲसिडिक आहे आणि मी नुसतं सप्लिमेंट खातो आहे. आता याचा प्रॉब्लेम काय होतो, माझं गट हेल्थ चांगली नसती या लोकांची. त्यामुळे थोडक्यात सांगायचं काय, जमिनीचा पोत खराब आहे. आणि तुम्ही काय सांगता, मी अमेरिकेवरनं बी आणलं आहे, मी कोकणातला भारी आणला आहे, पण तुझं पोत जमिनीचा चांगला नसेल, तू कितीही चांगलं बी टाकलंस उपयोग नाही होणार. 90% त्या लोकांचं काय असतं, त्यांचं पहिल्यांदा गट हेल्थ सुधारणं गरजेचं असतं. तिथं परत डिटॉक्स रोल येतो. सो गट हेल्थ सुधारली की त्याचं ॲब्सॉर्प्शन वाढतं आणि मग अन्नातली पण पोषण मूल्य त्याच्या शरीरात यायला लागतात आणि काय सप्लिमेंट घेतलं ते पण त्याच्या अंगी लागायला लागतं. ते वाढलं की मग त्याची इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. दुसरं, त्यांच्यात मसल नसतात, एकदम बारकोळे असतात. म्हणजे दिसायला बाहेरनं ते बारकोळे असतात, पण त्यांच्यात आत जे शरीरात असतं मसल नसतं, ते फॅटच असतं. सो त्यांनासुद्धा थोडाफार फॅट लॉस करणं गरजेचं आहे आणि सायमल्टेनियसली त्यांनी असे एक्झरसाईज करायला पाहिजे जे स्ट्रेंथ वाढवत आहेत. त्यांनी सूर्यनमस्कार करायला पाहिजे, त्यांनी जिम हिट करायला पाहिजे किंवा थेराबँड वापरायला पाहिजेत, जोर बैठक किंवा काय पुशअप्स करायला पाहिजेत. त्या पद्धतीने त्यांनी मसल स्ट्रॉंग करायला पाहिजे. आता हे बरेचसारखे काय होतं, त्यांना योग्य गाईडलाईन न मिळाल्यामुळं जो लीन आहे तो इंटरमिटंट फास्टिंग करतोय आणि 10 किलोमीटर पळतोय आणि जो जाड आहे तो काय म्हणतो, मी दररोज एका ठिकाणी मी योगा करतोय. हे कुणीतरी त्यांना सांगणं गरजेचं आहे की बाबा तुला तुझ्या प्रकृतीच्या पद्धतीनं, पहिल्यांदा फर्स्ट पार्ट इज असेसमेंट. सो जसं कुठल्याही ह्याला एका गुरुची गरज असते, मेंटॉरची गरज असते, सगळ्यांचं डायबिटिक रिव्हर्सल का नाही होत, कारण ते त्यांना स्वतःला जे पटलंय ते करतात. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की जसं मी मगाशी म्हटलं की डिटॉक्स आला, डाएट आला, स्ट्रेस मॅनेजमेंट आली, त्याच्यावर मेडिकल कन्सल्टेशन आणि मेडिकल डायग्नोसिस प्रॉपर व्हायला पाहिजे, न्यूट्रिशन आलं. एखादं टेबल आहे, ते टेबलमधला एक पिलर जर का खराब झाला आहे तर मला काय करणं गरजेचं आहे की जो पिलर खराब आहे त्याला टाईट करणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द पीपलला तो पिलरच फाइंड आउट नाही करत. माझा प्रॉब्लेम स्ट्रेसचे आहे, माझ्यात सपरेशन आहे, माझ्या ह्याच्यात निगेटिव्हिटी आहे, तो पिलर मला का, मी ॲक्यूट डॉक्टर मी फास्टिंग करतो. तू कुठं 24 तास फास्टिंग करतो, दिसनाशा होशील. तुझा स्ट्रेस आहे त्याच्यावर काम करू ना आपण. बाकीचे 3 पिलर टाईट करून तुमचं टेबल नाही स्थिर होणार आहे ना. मोस्ट ऑफ द पीपल म्हणतात की नाही डॉक्टर, आम्ही ते दीक्षित डाएट केला आणि तो आमचा फेल गेला. अरे तुला गरजच नाही आहे. दीक्षित डाएट का वर्क होतं का काय दिसतं, कारण 65% इंडिया ओबेस आहे. 65% लोक जाड आहेत आणि ज्या जाड लोक आहेत त्यांच्यामध्ये कॅलरी रिस्ट्रिक्शन फास्टिंग केल्यावर होणार, तर त्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये येणारच आहे. पण तुझा प्रॉब्लेम ॲसिडिटीशी असेल, तुझा प्रॉब्लेम इन्फ्लेमेशनशी असेल, तुझा प्रॉब्लेम स्ट्रेसशी असेल, तुझा न्यूट्री, तर तुला त्या एलिमेंटवर पहिल्यांदा आणि त्याच्यासाठी राईट असेसमेंट न करता डायरेक्टली पाण्यामध्ये उडी मारायची, पाण्याच्या खोलीचा अंदाज नाही घ्यायचा आणि मग कंपॅरिझन सुरू होती. अरे तुझा डायबिटीस 25 वर्षाचा, त्याचा 5 महिन्याचा. यू कांट कम्पेअर ना, त्याचा झाला माझा नाही झाला, याच्यातलं माझ्यामध्येच काहीतरी दोष आहे. पेशन्स, परसिस्टन्स आणि प्रिझर्वन्स हे 3 गोष्टी आहेत. पेशन्स पहिल्यांदा आणि मग तुम्ही एक एक टप्प्यामध्ये जाऊ शकता. आणि हे पहिल्यांदा क्लिअर झाल्यानंतर सातत्याचा अभाव नाही पाहिजे. तुम्ही सातत्याने त्या गोष्टी करत राहायला पाहिजेत. साधी गोष्ट आहे ग्रॅटिट्यूड, त्याला पैसे लागत नाही. आणि सगळ्यात ह्यात अमेझिंग गोष्ट काय आहे की ज्या गोष्टी आपण याच्यात सांगतो 90% ह्या नॅचरल आहेत, त्या निसर्गात मुबलक प्रमाणात आवलं, हे सगळे नॅचरल रिसोर्सेस आहेत. आणि लोकांना ते जास्त डिफिकल्ट वाटतात कारण लॅक ऑफ सेल्फ डिसिप्लिन. लोकांना स्वयंशिस्त किंवा एक्स्ट्रा करायची किंवा त्याला फॅड म्हणतात किंवा हे म्हणतात आणि हे करतो दॅट्स वाय होतं तसं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की म्हणजे असं मला एक जनरल प्रश्न पडतो, जरी मी आजपासून साखर घ्यायची बंद केली, पूर्ण बंद, तरी मला डायबिटीज होण्याची शक्यता आहे, कारण माझ्या शरीरात साखर इतर मार्गाने येणार हो, तर तरीही मला डायबिटीज होण्याची शक्यता. त्याच्यामुळे ते डायरेक्ट कोरिलेशन आहे ना की साखर बंद करा आणि डायबिटीज. एक सेंटेन्स लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला जर का डायबिटीसच नाही, कुठलाच आजार व्हायचा नसेल ना, तर माथा थंड कसा ठेवायचा आणि रक्त कसं थंड ठेवायचं, दॅट्स इट. फार डोकं नाही लावा. आणि ते पण फार अवघड वाटत असेल, डाएटबद्दल फार चिंता नको आहे. माथा थंड ठेवा, जे तुम्ही ऑलरेडी काम करताय. आता ह्याच्यातल्या लोकांचं माथा थंड ठेवायचंच काम आहे. बी इन प्रेझेंट टेन्स. पास्टमध्ये काय झालं ते तुम्ही बदलू शकत नाही आहे, फ्युचर तुमच्या हातात नाही आहे. जी गोष्ट आली आहे त्याला मी कशा पद्धतीने हँडल करू शकतो आणि मला जो परमेश्वराने देह दिलेला आहे, मला जे मन दिलेलं आहे ते झिजण्यासाठी दिलेलं आहे. तर तुम्ही इतर लोकांच्या आयुष्यामध्ये किती व्हॅल्यू ॲड करताय हेच काउंट होणार आहे. नो बडी इज गोइंग टू आस्क यू की तुम्ही मृत्यूच्या वेळेला किंवा मृत्यूनंतर तुम्ही लग्न केलं होतं का, मुलं किती झाली, त्यांचं शिक्षण केलं का, कुणी तुम्हाला विचार, तुम्ही डायबिटिक रिव्हर्सल केला हे सुद्धा आपल्या विचारणार नाही आहे कोण.
तुम्ही कर्म काय केलं, तुम्हाला मी हा देह दिला होता, तुम्हाला मी हे दिलं होतं, हेच आपल्याला विचारलं जातं. त्या देहाचा आणि त्या मनाचा किती लोकांचं आयुष्य ट्रान्सफॉर्म करण्यामध्ये तुम्ही वापर केला, दॅट्स इट. ते कर्म करत राहायचं आहे. तर माझ्या प्रारब्धामधून मला आला डायबिटीस, माझं हे आलं, ठीक आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही कर्म करायला थांबायची आवश्यकता नाही आहे. याच्यातले लोक ते कार्मिक आजार करून बसतात, म्हणजे आता म्हणजे संपलं माझं डायबिटीस झाला, म्हणजे संपलं, माझं आयुष्यच गेलं. याच्यातलं कुरवाळत बसू नका. डायबिटीसला कुरवाळत तर मग डायबिटीस चांगलंच कुरवाळेल तुम्हाला, चांगलंच. तो तर आवडूनच बसलेला असतो आणि एन्व्हायरमेंट आपल्याला अजूनही सपोर्ट करतं त्याला कुरवाळायला. मगाशी आपण बोलता बोलता एक हे म्हणालो की 120, 140 पीपी किती आहे तुमची, फास्टिंग किती आहे fasting तुमची, किती आहे, किंवा आपलं ते हो, HB1AC हो. काय विजाचं नाव वाटतं हे, पण HbA1c. असं अशा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्याचे जे नंबर्स आहेत हां. त्याच्याबद्दल बऱ्याचदा एक काहीतरी ऐकायला मिळतं, कॉन्स्पिरसी, हे मुद्दामून चेंज केलं आणि Change त्याच्यामुळे झालं, हे काही नाही त्यात कितपत आहे, तथ्य आहे? त्याच्यात थोडं लॉजिक पण आहे, पण सगळ्यात तुम्हाला एक अमेझिंग फॅक्ट माहिती आहे का, की म्हणजे एकदम म्हणजे आय ओपनर बऱ्याच जणांना, डायबिटिक पेशंटला पण हे ऐकून, की आपल्या 5 बोटांमधली शुगर ही प्रत्येक मिनिटाला वेगवेगळी असते. हे म्हणजे मी या बोटात बघितली, या बोटात, म्हणजे 2-2 मिनिटाच्या अंतराने, हां. तर 10 ते 50 डिफरन्स येतो, यायलाच पाहिजे. हे म्हणजे हो. तुम्हाला माहित होतं का ही गोष्ट? नाही नाही आपल्याला काय वाटतं सगळीकडे सेम. हो. इव्हन बीपीचं पण तसंच आहे. मी इथं बघितलं आणि 5 मिनिटांनी परत बघितलं, तर या इथलं वेगळं यायला पाहिजे, इथं वेगळं यायला पाहिजे, आणि परत मी 5 मिनिटांनी बघितलं तरी वेगळं यायला पाहिजे. सेम आलं तर एका पॉईंटला येतं. म्हणजे सगळ्या मी एका आयुष्यातला एक असा पॉईंट असतो की तिथं डेड बॉडीची जर का मी शुगर काढून बघितली याच्यातली, तर याच्यात लक्षात ठेवणं, का लक्षात घेणं गरजेचं आहे, परमेश्वराने आपल्याला बनवतानाच अद्वैत बनवलेला आहे. जसं ECG असतो, ECG जर का फ्लॅट लाईनमध्ये आला तर आपण म्हणतो संपली त्याची जीवनयात्रा, पण तो कसा असतो, अरिदमिक असतो. तो अरिदममध्ये ठेवणं, अरिदमिक किंवा अद्वैत हा आपला स्थायी भाव आहे. आता मॉडर्न सायन्स काय म्हणते, की सगळ्यांचीच शुगर 140पेक्षा कमी पाहिजे, सगळ्यांचंच ब्लड प्रेशर 120पेक्षा कमी पाहिजे. असं होणार नाही, कारण प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाची प्रवृत्ती, प्रत्येकाचं हे वेगळं आहे. जसं हे कसं आहे म्हणण्यासारखं, की समजा ॲव्हरेज हाईट भारतातल्या लोकांची 5.7 आहे, तर मी म्हटलं बाय रूल सगळ्यांची हाईट 5.7, ज्याची 5.7च्या वर असेल तो ॲबनॉर्मल. म्हणजे तुमची आता 5.9 आहे, तुमची 5.10 आहे, तो तुमची ॲबनॉर्मल. तर तुमची 5.7 करण्यासाठी मी म्हटलं तुमचे पाय कापायला लागतील आपल्याला. इज अ प्रॅक्टिकल सोल्युशन? म्हणजे काय पागल झाला काय? किंवा एखादा म्हणला किंवा 4.9 आहे, 4.8 आहे, तर ते आता कुणाचे कापलेले ते लावून तुझी मी 5.2 करतो, कारण ॲव्हरेज हाईट 5.2 आहे, तो ॲबनॉर्मल. असं कसं काय ॲबनॉर्मल फिरायला लागलायस? सो यू लाफ्ट, तुम्ही हसलात आता. मग आपल्या डायबिटीज, BP, थायरॉईडच्या बाबतीत आपण काय करतोय? ह्या ज्या गोष्टी बनवलेल्या आहेत, हे जे पॅरामीटर आहेत, म्हणून तुम्ही बघितलं तर रेंज दिले किंवा 140, तर असं काही ओढून ताणून नसतं. माझ्याकडे खूप सारे पेशंटचं डायबिटिक रिव्हर्सल होतं, ते येतात आणि मग आल्यानंतर म्हणतात, डॉक्टर सगळे रिपोर्ट वगैरे दाखवतात. मग म्हणतो काय, सगळ्या गोळ्यावर पण बंद झालेल्या असतात. येतात काय, तर ते डॉक्टर फास्टिंग शुगर बघा की, मग बघतो 117. मग म्हणतो काय प्रॉब्लेम, काय तर त्रास होतो? नाही फास्टिंग शुगर 117 आहे. म्हणजे त्रास काय होतो? नाही फास्टिंग शुगर. मग त्रास काय होतं? नाही फास्टिंग 117 ह्याचा मला त्रास होतो, ती मला 110च्या आत आणून द्या. मी म्हणतो मी ते करू शकत नाही बाबा, ते तुझ्या शरीराने डिसाईड केलं, हा तुझा स्पीड आहे. जेव्हा आपण एखादा म्हणतो ॲव्हरेज स्पीड 40 गाडीचं आपल्याला सांगितलं, तर आपण कंटिन्यू गाडी स्टार्ट केली 40 आणि असं करतो का? तर तुम्हाला काय सांगण्यात आलं, तुम्ही ॲव्हरेज जेव्हा त्या रस्त्यावरून जाता 40 स्पीड मेंटेन करायचं आहे. हे लॉजिक आपण आपल्या शरीराला पण इस्तेमाल करणं गरजेचं आहे. ते लॉजिक आपण वापरत नाही ह्या पेशंटच्या साईडनं. आणि दुसरं तुम्ही म्हटलात कॉन्स्पॅरसीचं, तर तुम्ही जर का 50 वर्ष, फार पण नाही, 50-60 मध्ये 1960-1970 राईट. तर किती होत्या शुगरच्या लेवल? तुम्ही जर का WHO जेव्हा त्यावेळेला डायबिटिक खूप कमी लोकांना व्हायचा, 250च्या वर, आणि त्यावेळी एकच होतं बरं का फक्त, PP पोस्ट प्रँडियल आणि GTT, दुसरी कुठलीही नव्हती. आफ्टर 20 इयर्स हा पॅरामीटर चेंज केला, जेव्हा अमेरिकन डायबिटिक असोसिएशनने धुरा आपल्या हातात घेतली. ते म्हणजे आम्ही सगळा रिसर्च करतो, WHO इज बिझी इन इन्फेक्शियस डिसीज, त्यावेळी ते मलेरिया, एड्स वगैरे सगळं त्यावेळेला होतं. तर त्यावेळेला संख्या पण वाढली होती. तर अमेरिकन डायबिटिक असोसिएशनमध्ये बरेच सारखे डॉक्टर्स आले, ते म्हणले की आम्ही याचं घेतो. त्यांनी त्या गाईडलाईन बनवल्या. देन फास्टिंग इज इंट्रोड्यूस, देन PP इज इंट्रोड्यूस, देन HbA1c इज इंट्रोड्यूस. सो मी जेव्हा MBBSमध्ये होतो आणि मी जेव्हा हे करतो, तर त्यावेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी ज्या फिगर शिकल्या होत्या, PP 180 आणि फास्टिंग 126, या 2014मध्ये अजूनही खाली येऊन 110 आणि 140 झाल्या. तुम्हाला जसा प्रश्न पडला तसं बऱ्याचसारख्या लोकांना त्यांनी विचारलं की वाय युअर 250 वरच्या, ठीक आहे आपण समजू शकतो 20नी, 140 आणि 100 पॉईंटनी तुम्ही खाली आणल्या, काय लॉजिक आहे? तर त्याच्यावर अमेरिकन डायबिटिक असोसिएशनने त्यांच्याच पत्रकामध्ये काय उत्तर दिलं असेल, म्हणजे आम्हाला असं वाटलं कमी ते बरं. मी त्याला काय असं अजून मी विचार केला नाही, पुढं बघू. हे 2014-2015 त्यांचं उत्तर होतं, कमी ते चांगलं ह्याच्यातलं. म्हणजे आपण ज्याला असं पकडून ठेवलं की माझी फास्टिंग एवढीच पाहिजे, माझी PP एवढीच पाहिजे, त्याला फार मोठं काहीतरी सायंटिफिक रिझन आहे, असं बिलकुल नाही.
आणि थोडंसं अजूनही म्हणजे आता माहीत नाही मला ह्याचे इम्प्लिकेशन कसे आहेत, पण थोडं डिगडाऊन करून बघितलं लक्षात आलं की ज्या काही आमच्या गाईडलाईन्स बनवलेल्या आहेत, आम्हाला जे काही कारण आम्हाला पण जेव्हा मी जेव्हा डायबिटीज शिकलो, मला हे डायजेस्ट करायला की डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो 4 वर्ष लागली. सो मी एक्सपेक्टच नाही करत. म्हणजे मी पहिला जेव्हा माझ्याकडे पेशंट येतो ना, मी जर हात जोडून नमस्कार करतो, थँक्यू म्हणतो की तू हा विश्वास ठेवलास, खरंच सलाम आहे की तू 20 वर्ष 25 वर्ष एका डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतोयस, 10 वर्ष, नॉट अ जोक ना. एवढं बायको आणि ह्याच्या नवरा बायकोचं पण नातं नसतं बऱ्याच वेळेला. तू त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सोडून तो असा प्रवाहाच्या वेळेस तुझा खरंच सलाम. कारण ते विश्वास ठेवायला पहिल्यांदा हे राहतं. तर इथं जर का तुमच्या 200वरून याच्यावरती आलेले आहेत, तर तुम्ही तिथं डायरेक्टली म्हणताय की पुढं ते बघू काय होतं ते. जेव्हा त्याचं डिगडाऊन करून बघितलं, कुठलंही ऑर्गनायझेशन, कुठली संस्था फक्त लोकांच्या एकत्र चालत नाही, त्याला फंड्स लागतात. सो थोडं डिगडाऊन केलं, लक्षात आलं की या ज्या गाईडलाईन्स बनवण्यात आलेल्या आहेत, या स्पॉन्सर्ड कोणी केलेल्या आहेत, कोणी हे केलेलं आहे, तर ऑर फार्मास्युटिकल कंपन्याच, म्हणजे की बऱ्याचसारख्या. मग ह्याच्यामध्ये सगळ्याच फार्मास्युटिकल कंपन्या, सगळंच असं नाही आहे. त्याच्यात रिसर्चमध्ये पण काय सांगण्यात आलेलं आहे की सगळ्याच गोळ्या खराब आहेत का, मग सगळंच मॉडर्न सायन्स खराब आहे का, तसं नाही आहे. मी पण ॲलोपॅथी आहे, तर ॲलोपॅथीचा अर्थ आहे टू ॲलिव्हेट पेन. सो जेव्हा मेटफॉर्मिन आपण घेतो, तर मेटफॉर्मिन घेतल्यावर लगेच नाही, तर जेव्हा ती रिसर्च केली, ह्याच्यात मजा कशी आहे बघा, 500 मिलीग्रॅमची गोळी तुम्ही पुढे 20 वर्ष घेतली तर तुमच्या किडनी लिव्हरला डॅमेज होत नाही, हा रिसर्च सांगतो. पण 20 वर्ष तो 500 मिलीग्रॅम गोळीवरती राहतो. आज जेव्हा डायबिटिक पेशंट होतो, 3 वर्षात त्याची गोळी 500 ची 2000. मी कित्येक पेशंट जे बघितलं, सकाळी 2000 मिलीग्रॅम, रात्री 2000 मिलीग्रॅम. जो लिमिट जास्तीत जास्त आहे 2000. आता आणि रिसर्च काय सांगतं, 2200 पर्यंत चालतं. अरे चालतंय काय, तुम्ही काय कसं चालतंय म्हणताय तुम्ही, म्हणजे तिथं गेल्यानंतर यू आर वेटिंग, तुम्ही ते कॉम्प्लिकेशन अर्ली हे करायला लागलं, कारण शुगर तुम्ही पुश करत चाललेला आहात. सो ह्याच्यामध्ये कॉन्स्पायरसी किंवा हा तो खूप नंतरचा भाग आला. वी आर टॉट इन दॅट वे. जसं मी मगाशी म्हटलं की माझ्या MBBSमध्ये आम्ही जे शिकलो की वी आर प्रिपेअर्ड फॉर इलनेस. आम्हाला इलनेसचे डॉक्टर बनवण्यात आलं. वी आर नॉट प्रिपेअर्ड फॉर वेलनेस. सो आता मी जे तुम्हाला इथं नॉलेज शेअर केलं, यातलं 20% नॉलेजच माझ्या MBBSमध्ये मला हे शिकायला मिळालं. बाकीचं बऱ्याचसारख्या पॅथीमध्ये. आणि मी जेव्हा मी आयुर्वेदाचा अभ्यास केला, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, तर मला एक गोष्ट लक्षात आली की डायबिटीज, BP, थायरॉईड हे आजार झाले कशामुळे, तर आपण नेचरपासून दूर आलो सगळ्याच बाबतीत, शारीरिक बाबतीत, मानसिक बाबतीत आणि आत्मिक लेवलवरती सुद्धा. आपल्याला आज सांगावं लागतं, खरं बोल बाबा, परोपकार कर, हे कर, दानधर्म कर. लोकांची संख्या का वाढलेली इकडं, मग हे दरवर्षी आपले उठत आहेत, कोण शिर्डीला गेलं, ह्याला गेलं, पहिल्यापेक्षा जास्त मजेचा पाड असेल, पण का वाटते लोकांना, तर ते कुठंतरी तो हां. आणि मग ह्याचा ॲडव्हान्टेज कसं घेतलं जातं की बाबा हे होतं, तर मला जी फिगर हे करायची 140 किंवा 150, ती फिगर अचीव करण्यासाठी आय हॅव टू टेक मेडिसिन. मी मेडिसिन घेतल्याशिवाय ती शुगर 140-130 येऊ शकत नाही आहे. सो ह्याला कॉन्स्पायरन्सी म्हणणं चुकीचं आहे, कारण इफ आय एम अ बिझनेसमन ऑर यू आर अ बिझनेसमन. मी उद्या विचार केला, डॉक्टर भाग्येश कुलकर्णीने विचार केला, बास उद्यापासून डायबिटीज प्रिफर बंद करायचं आणि इडली विकायची, डॉक्टर BK's इडली. उद्या मी डॉक्टर BK's इडलीचं सेंटर सुरू केलं, तर मला काय वाटेल, सगळ्या लोकांनी नाश्त्यामध्ये काय खावं वाटेल, इडली. सो आय थिंक तुम्ही सुज्ञात. मी जर का औषधं गोळ्या तयार करतो, तर मला असं वाटेल ना की सगळ्यांना मी गोळ्या औषध द्यावं, सगळ्यांचा डायबिटीज 1-2 महिन्यात बरा होऊन जावा, आणि आय विल विथ अ फ्री. सो वुड यू कन्सिडर दिस ॲज अ रिअल बिझनेसमन, का त्याला चॅरिटी पर्सन व्हायचं. सो मी गाईडलाईन अशा बनवलेल्या आहेत, म्हणजे ह्याला मी एक्झाम्पल कसं देतो की ह्या लेवल अशा पद्धतीने आणलेल्या आहेत. आपण उद्या जर का मी ठरवलं की तुम्ही 10 लोक आणि मी एकटा, आपली फुटबॉल मॅच, आणि मला हरायचं नाही आहे, तर व्हॉट आय विल डू, रात्रीतून मी काय करणार, तुम्ही गोलपोस्टला ज्या मारणार आहेत त्या गोलपोस्टचा साईज त्या फुटबॉलच्या साईजच्या निम्मा करून ठेवा. आता या तुम्ही मला कोणाला पण घेऊन या, तुम्ही हरवूच शकत नाही मला. सो जेव्हा मला डायबिटिक म्हणून एक लेबल लावलं जातं, अनलेस अँड अंटिल आय टूक मेडिसिन, मी जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत लेवल मला दिसत. जरा मेडिसिन थांबलं की ते 160 दिसतं, त्याला त्रास काय होत नाही. आणि ह्याच्यात अमेझिंग काय आहे की मगाशी जसं मी म्हटलं की 50% लोक आहेत, 50% की ज्यांना कधीतरी ॲक्सिडेंटली डिटेक्ट झाला होता, त्यांना डायबिटीसनी कधीही काही त्रास दिला नाही, पण त्यांना लेबल लावण्यात आले आणि ती सुखाने नांदतात, ते पण नांदतात आणि डायबिटीस पण नांदतात. सो काय म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याला 3च गोष्टी आहेत. ह्याच्यातनं बाहेर काढायचं असेल, तुम्ही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला ब्लेम करू शकत नाही, बिकॉज दे आर डुईंग देअर जॉब. ते त्यांचा जॉब करतायत, कारण त्यांची रोजीरोटी त्याच्यावरती आहे, त्यांचं अर्थकारण त्याच्यावरती आहे. त्यांना तुमच्या हेल्थशी देणं घेणं नाही. कशाला लांब जायचं. कोरोनामध्ये आपण म्हणतो हे गव्हर्नमेंटची चांगलं फूड देणं, हे करणं गव्हर्नमेंटचं. कोरोनामध्ये सगळ्यात पहिली कुठली दुकानं ओपन झाली, मग त्यांना त्यांच्या टॅक्सशी पडलेला आहे. सो जो बिझनेस आहे त्याला त्याच्या प्रोडक्टशी रिलेटेड आहे. माझं प्रोडक्ट आहे हेल्दी राहणं. सो बिईंग अ डॉक्टर, वी आर प्रिपेअर्ड फॉर इलनेस. आम्ही तुमचं पेन ॲलिव्हेट करू शकतो. तुम्ही मला आजार सांगा, मी गोळी लिहून देऊ शकतो.
वी आर नॉट ट्रेन फॉर वेलनेस. आज म्हणून अनफॉर्च्युनेटली बऱ्याचसारख्या डॉक्टरांना पण डायबिटीस आहे. जर का त्यांना हे असतं, आज माझ्याकडे येणारे 120 ते 130, नाव नका सांगू म्हणतात, पण 120 ते 130 डॉक्टर बरे होऊन गेलेले, ज्यांना स्वतःला, कोण ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, कोण गायनेकॉलॉजिस्ट, कोण MD मेडिसिन, तर त्यांना सुद्धा वाटलंच ना की आपल्याला ह्याच्यातनं काय, ते का त्यांना काय, तर त्यांचा हे असतं ना. आणि हा मध्ये रिसर्च करण्यात आला की तुम्ही ॲक्यूटली जर का मेडिसिन देऊन, फक्त मेडिसिन देऊन, म्हणजे फार्मास्युटिकल कंपन्यांचाच होता, तब्बल 21,000 लोकांवर हा स्टडी करण्यात आला, 3 वर्ष होता, की बाबा एका ग्रुपला सांगण्यात आलं फक्त यांचं सगळ्यांचं स्ट्रिक्टली गोळ्या औषध देऊन HbA1c 6च्या खाली ठेवायचं, आणि दुसरी आपल्यासारखे लोक होते आळमटळून, घेतली तर घेतली गोळी, कधी पार्टी करणार, हे करणार, आणि त्यांना एक्सपेक्टेड होतं जे नॉन कंप्लायंट आहेत त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जास्त होणार आणि हे लोकांचं येणार, हा आउटकम होतं. 2 वर्षांनी रिझल्ट आले, उलटेच रिझल्ट यायला लागले ॲज कम्पेअर टू नॉन कंप्लायंट ग्रुप. जो कंप्लायंट ग्रुप आहे सो कॉल्ड, त्यांच्यामध्ये 1.5 कॉम्प्लिकेशनची संख्या वाढली आणि 2.5 पट मृत्यूचा रेट वाढला, 2.5 पट. म्हणजे जर का इकडं एकाला कॉम्प्लिकेशन होत असेल तर इकडं 2.5 लोकांना, आणि इकडं जर का हे होत असेल तर 3 लोकांचा, इकडं 3.5 लोकांचा मृत्यू व्हायला लागला. 3 वर्षांनंतर 4 वर्षांचा स्टडी बंद करण्यात आली, आणि त्यांनी त्याच्यातनं आउटकमनं काय काढलं की ॲक्यूट कंट्रोल ऑफ शुगर विथ मेडिसिन इज नॉट सफिशियंट, तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन. त्यांनी असं नाही म्हणलं की गोळ्या औषधांना, पण ॲक्च्युली त्याचं हिडन फॅक्ट काय होतं, मोस्ट ऑफ द लोकांना कार्डियक इडिमा बसायला लागला, म्हणजे टिश्यूजमध्ये गेली शुगर, कार्डियक इडिमा, लिव्हर फेल्युअर, किडनी फेल्युअर, ह्याच्यामुळं मग मोस्ट ऑफ पीपल त्यांना कॉम्प्लिकेशन आयदर डेव्हलप झाली किंवा त्यांची डेथ व्हायला लागली. तर मी आली कुठं शुगर, ते मगाशी मी जे लॉजिक सांगितलं ते अडक हां तुमच्या बाहेर ह्याच्यामध्ये. पडलीच नाही. आणि का मग असं का होतं, तर एक हा बिझनेस अँगल, दुसरा हा सोपा मार्ग आहे ना. बिईंग अ डॉक्टर, आत्ता मी 1 तास तुम्हाला कुठं मेडिसिन, कुठलं औषध सांगितलं, मी एक तरी औषध बोललो मी, पण तरी पण तुम्हाला असं वाटलं किंवा डायबिटीससाठी काहीतरी हा माणूस जेन्युइन बोलतोय, ह्याच्यातलं कुठेतरी तो फेथ डेव्हलप झाला. आज काय झालेलं आहे की बिईंग अ डॉक्टर एवढं सगळं सांगण्यापेक्षा, आज इंडियाचं पॉप्युलेशन जेवढ्या 100 लोक जर का माझ्या OPDमध्ये आहेत, तर मी प्रत्येकाला 1 तास ज्ञान देत बसलो तर होणार नाही. तर हे सगळं करण्यापेक्षा मला आणि त्या पेशंटला सोपं आहे काय, गोळी लिहून देणं. सो मी जे सांगतोय डॉक्टरांना माहीत नाही का, इन्शुलिन सगळ्यांना माहिती आहे. तर ही जी नवीन आपल्याला प्रणाली थोडीशी वेगळी वापरायला, वी नीड टू यूज ग्रुप थेरपी. आपल्याला लोकांना ग्रुपमध्ये गाईड करायला पाहिजे. सो बिईंग अ डॉक्टर, जे आम्ही ओथ घेतो, की कुठलीही ओथ घेताना आमचं पहिलं प्रायमरी काम काय आहे की पेशंटला काउन्सिल करणं. ऑलवेज काउन्सिल काउन्सिल कशासाठी, काउन्सिलचा अर्थ एज्युकेट. कुठलाही व्यक्ती जेव्हा त्याला डायबिटीस होतं त्याला खुश नाही होत ना, हा मला कॅन्सर झाला, हा मला, कोण नाचत नाही, तो घाबरलेला असतो. तर तुम्ही त्याला ज्ञान देऊन त्याची भीती दूर केली पाहिजे. तुझं काय चुकलं, कुठं चुकलं तुझं, हे त्याला सांगितलं पाहिजे. हा पहिला रोल आहे. ते न होत नसेल तरी पण तो त्याला कन्सोल, त्याच्या पाठीवरनं हात फिरवला पाहिजे, होईल बरं, करूया, एवढं टेन्शन घेऊ नको. यू नीड टू कन्सोल ॲज अँड वेन रिक्वायर्ड, अँड यू नीड टू क्युअर रेअरली. हे आम्ही आमच्या हिप्पोक्रेटस ओथमध्ये म्हणलेलं आहे. आज असंच होतं ना, म्हणजे आपण बरेचसारखे डॉक्टर आपल्याला भरपूर एज्युकेट करतात, खूप सारं काउन्सिलिंग करतात आणि थोडीच औषध देतात, का उलटं होतं. आज डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर पेशंटची काय असते का, आम्ही 10-20 वर्ष जातो, डॉक्टरांना आमचं नाव माहीत नाही, आमचा आय कॉन्टॅक्ट पण होत नाही, फक्त आमचे रिपोर्ट ते असे 4 लाईन असतात. आता आम्ही जातो तिथं 2,000 रुपये भरले, पहिल्या लाईनमध्ये जायचं होतं, पटापट रक्त वगैरे घेतो, रिपोर्ट सगळे कलेक्ट करतो, पुढं गेलं, पहिला असिस्टंट डॉक्टर बघतो, चला पुढं, हां शुगर वाढली आहे, हे करा, ही गोळी वरची खाली, खालचीवर, तिथनं पुढे गेला डाएट एक्सपर्ट, एक डाएट हे फॉलो करायचं, हे कमी करायचं, तिथनं गेलं मेडिसिनचं बिल दिलं, बाहेर. म्हणजे आज जाताना धडधड जे होत असतं ते बाहेर येतोपर्यंत कमी होत नाही. तिथनं बाहेर आल्यावर कुठंतरी आपण याच्यातनं आल्यासारखं वाटतं, समाधानच मिळत नाही. म्हणजे पैसे देऊन सुद्धा, गोळी घेऊन सुद्धा ते समाधानच मिळत नाही. तर हे का असं व्हायला लागलेलं आहे, फेथ, जो विश्वासाची कमतरता. हे जुन्या काळी फॅमिली डॉक्टर म्हणून एक जमात होती, आता लयास पावले, म्हणजे नवीन पिढीला माहीत पण नसेल याच्यातले. सो तिथं गेल्यानंतर ते 50 रुपयेचंच हे द्यायचे, पण ते गप्पा मारायचे, त्या कुठल्या त्यांच्या लाल पिवळ्या डब्यातल्या गोळ्या काढून द्यायचे, आणि तिथनं बाहेर पडल्या त्या गोळी घ्यायच्या अगोदरच आपल्याला एक विश्वास वाटायचा की आणि बऱ्याच वेळा आपण पण अनुभवलेलं आहे की आपल्या याच्यामध्ये की जर का आपला डॉक्टर नसेल ना, आपण ते डॉक्टर सांगायचे मी गावाला गेलो जरा शेजारीकडे जा, तर तो तिथं गेलं आपल्याला बरं नाही, आपल्याला आल्यानंतर परत दाखवा, नाही मला डॉक्टर नाही बरं वाटलं. आता त्यांनी जे गोळ्या दिल्या त्याची नावं बदलून हे डॉक्टर देतात, पण आपल्याला बरं वाटतं. तर काय वर्क करतं, फेथ. तुमच्या कुठल्याही क्रॉनिक डिसऑर्डरमध्ये 80% रोल बरा होण्याचा तुमचा डॉक्टरवर असलेला विश्वास आणि डॉक्टरचा तुमच्यावर असलेला विश्वास, हा फार मोठा गुणधर्म आहे. हा आपण आजच्या ट्रीटमेंटमध्ये मिस करतोय, हा कुठेतरी आणायला पाहिजे. आणि मग त्यामुळेच हॉस्पिटल पण फुटत आहेत, त्यामुळे मग डॉक्टर आणि पेशंटच्यामध्ये दरी वाढते आणि हे आजार वाढत आहेत, आजार बळवणारच ह्याच्यावर. सो असं नाही करायला पाहिजे. सो डॉक्टरांनी आजच्या याच्यामध्ये मला असं वाटतं की पॅशनेट बनून उपयोग नाही, कम्पॅशनेट बनायला पाहिजे. आणि पेशंटनी जास्तीत जास्त कुठल्याही आजाराबद्दल एज्युकेशन घेऊन, आणि ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी जेव्हा MBBS म्हणून आलो होतो त्यावेळी लोक क्विक फिक्सेससाठी होते. आत्ता पेशंट येताना डॉक्टर गोळी घेतलीच पाहिजे का, औषध घेतलंच पाहिजे का, हे आम्हाला इन्शुलिनशिवाय आम्हाला आमची तयारी आहे, फार छान वाटते. हा ट्रेंड चेंज होतो आहे
आणि कसं आहे कुठंतरी सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे माझं ड्रीम आहे की तो झुंड म्हणून मध्ये पिक्चर आला होता की आत्ता कसं आहे 10%, 20%, 15% लोक म्हणतात. म्हणजे मला एक झुंड झालेली बघायची की यस आम्ही डायबिटीस मुक्त झालो आहे आणि आम्ही राहतोय ह्याच्यात. हे माझं स्वप्न आहे की बाबा त्या लोकांना तिथंपर्यंत. आणि मी म्हणजे मी ते म्हणजे माझ्या आयुष्याचं ते मी हे बनवून ठेवलेलं आहे की मला ते करायचंच आहे. आणि आय एम फॉर्च्युनेट इनफ की परमेश्वराने किंवा माझ्या पेशंटनी मला ही ताकद दिली, तो विश्वास दिला. आज 15,000पेक्षा जास्त लोकांचा आम्ही म्हणजे डायबिटीस रिकव्हरी फेलिसिटेट हे करतो ह्याच्यातली. आणि मला त्या लोकांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड आहे कारण त्यांनी तो विश्वास दाखवला. त्यांनी तो विश्वास दाखवलाच नसता तर आज आपण या प्लॅटफॉर्मवर आलो पण नसतो आणि हे सगळं सांगू पण शकलो नसतो. तर एवढंच मी सांगेन. आय गेस असं खूप डिटेलमध्ये त्याचं कारण मीमांसा झालेली आहे. आणि खूप इन्साइट्स मिळाल्यात. एकतर डायबिटीस सारखा म्हणजे आपल्याला भीती वाटते त्यांची, ज्याची भीती थोडी कमी होऊन त्याच्याबद्दल एक आशादायी चित्र, एक अप्रोचही कळलाय त्याच्याकडे कसं बघायचं आहे. तर त्यासाठी खूप खूप थँक्यू डॉक्टर. थँक्यू. आणि मला तुम्ही सगळे माझे थॉट्स एवढ्या छान पद्धतीनं हे करण्यासाठी मदत केली त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल, आय एम शुअर हा एपिसोड एस्पेशली नवीन लोक बघणार आहेत, तर तुम्हाला असाच कॉन्टेंट हवा असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय आणि असं बरेचसे विषय पोहोचवता येतील. तर प्लीज सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय आवडतं आहे, काय नाही आवडत आहे. बरेच लोक बघतायत, आवडतं आहे, ते शेअर करतात, पण कॉमेंटमध्ये सांगितलं तर आम्हालाही उत्साह येईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल. आणि खाली कॉमेंटमध्ये आमची याची लिंक दिलेली आहे, कशाची माहिती आहे तुम्हाला, मर्चंडाईजची. तर प्लीज त्याच्यावरती क्लिक करा, चांगले मर्चंडाईज विकत घ्या आणि स्टोरीजमध्ये शेअर करा. आणि अर्थातच मला माहिती आहे तुम्हाला असं वाटत असणार आहे की सरांना कसा कॉन्टॅक्ट करता येईल, त्याची लिंक दिलेली आहे खाली. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करूच शकता. सो धन्यवाद. लो बसावा.